नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 221 8 ऑगस्ट. अनन्यास चिंतयन्तो माम. न अन्य इतक्या टोकाच्या भावाने जो मला शरण येईल, माझ्याशी रत होईल, त्याच्या कुटुंबासगट उदरनिर्वाह मी करेन, अशी ग्वाही भगवंताने गीतेत दिली आहे. तसेच स्वामी समर्थ अवतारांच्या काळात देह ठेवण्यापूर्वी 2-4 दिवस सतत हा श्लोक स्वामी घोकत होते की जेणेकरून भक्तांच्या तो लक्षात राहील, ध्यानात येईल. अक्कलकोटच्या महादेव अप्पा शाबादेंनी ही गोष्ट पक्की मनात कोरून ठेवली होती. त्यात ते स्वामी श्रीजींचे लहानपणापासूनचे 6 अध्यायी होते. घरात उद्योगासाठी व्यापार, थोडीफार शेती हे होतंच. तत्कालीन पद्धतीनुसार लवकरच विवाह झाला होता. संसार वाढत गेला, जबाबदारीची जाणीव होत होती. मन मात्र श्रीचरणांकडे सतत आकृष्टलेले असायचे, ओढलेले असायचे. गुरु मंदिरातच ते रमत असत. परिणामी उद्योग डबघाईला आला, शेती पडीक राहिली आणि फक्त 2 वेळांमध्ये हळूहळू जेवायला जात राहिले घरी. त्यातही विशेष दिवशी, सणावारी ते मठातच थांबत. संपूर्ण श्रीजींवर अवलंबून होते. ते सांभाळतायत हा दृढ विश्वास होता. विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि कुटुंबियांनी निर्धन अवस्थेतसुद्धा कधीही त्यांचा अपमान केला नाही किंवा अवहेलना केली नाही. उलट श्रीजींच्याच चरणी रत आहेत याचा त्यांना अतिशय अभिमान वाटायचा. एकदा त्यांच्या मनात व्यापार करायची इच्छा बळावली, म्हणून त्यांनी श्रीजींच्या एका धनिक भक्ताशी थोडी त्याच्यावर चर्चा केली. अमुक रक्कम जर मिळाली तर व्यापार माझा पुन्हा चालू होईल. फक्त चर्चा, मागणी नाही. पण ते धनिक गप्प बसले. एक क्षण आपण मदत करावी का? आपल्याला अवघड नाही आहे, पण व्यावहारिक मन म्हणलं ह्या माणसाला काय व्यापार जमणार आहे, त्यापेक्षा नकोच, ते पैसे बुडायचे. पण तो विचार काही केल्या मनातून काही गेला नाही, डोक्यातून जात नव्हता. शेवटी ते सुद्धा श्रींचे भक्तच होते. अचानक एकदा अग्निहोत्रानंतर त्यांना एक विचार स्फुरला की माझे धन तर काय श्रीकृपेनेच प्राप्त झालेले आहे ना, मग त्यांना मदत करायला मग का मागू घेतली? मी त्याच क्षणी त्यांना मदत करतो म्हणायला हवं होतं. मग त्यांनी पुन्हा त्यांना गाठले. ह्याच्यात बरेच दिवस गेले आणि तुमच्या गरजेची रक्कम असं म्हणत मी त्यांना एक पाकीट हातात दिलं. ते फक्त म्हणाले हे कशाला, आणि दुसऱ्या मिनिटाला त्यांनी ते घेतले. गरजा खूप होत्या, अडचणी खूप होत्या, सर्व बाजूनी त्या अंगावर येत होत्या, पण तरीसुद्धा त्यांनी ते पाकीट घेतलं आणि श्रीचरणाशी नेऊन ठेवले आणि त्यांना नमस्कार केला. बापरे, केवढी तटस्थता! हे धनिक मात्र आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले ते श्रीजींच्या परीक्षेत वरच्या वर्गात पास झालेत. हा प्रसंग त्या धनिकांकडनंच आपल्याला ऐकायला मिळतो. आणि मग माझ्या मनात त्यांचा सिद्धांत आला की बृहदारण्यक उपनिषदामध्ये 1ल्या अध्यायात 90व्या श्लोकात तो आला आहे. सर्व कर्मे ज्याच्यापासून उत्पन्न होतात ते शरीरच सर्व कर्माचे मूळ असते. म्हणून भगवंताचा निष्ठावांत श्रद्धाळू असे मानतो की जीवाच्या उद्धारासाठी देवाने मांडलेला हा खेळ सर्व फक्त त्याच्या इच्छेने होते, ही धारणा मनात दृढ ठेवायची आणि ती दृढ ठेवून तटस्थपणे फक्त त्याच्या खेळाचा आनंद घ्यायचा. सुख दुःखाचे फेरे येतात जातात, आपल्याला काय त्याचे? आपण कायावाच्या मने भगवंताला समर्पित होऊन फक्त आनंद खेळाचा घ्यायचा. हा सिद्धांत शाबादेंनी पक्का लागू होतो असे मला वाटले. शाबादेंना पक्का लागू होते हे मला पटले. आणि विशेष म्हणजे त्यांचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्या भावनेशी एकरूप होते, म्हणूनच त्यांना अतर्क्य अनुभव आले. भगवान परशुराम त्यांनी घरात वावरताना पाहिले. धन्य सेवाभाव आणि धन्य ईश्वर प्रणिधान. नमस्कार.